रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या आपल्या भक्तिमय भजन मालिकेमध्ये आजच्या प्रसन्न सकाळी अतिशय मनापासून स्वागत करते. आसुरी स्वभाव निर्दय अंतर मानसी निष्ठुर अतिवादी याती कुळ येथे असे अप्रमाण गुणाचे कारण असे अंगी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एखादा मनुष्य अंतकरणात राक्षसी स्वभावाचा निर्दयी असेल तर मग तो कितीही श्रेष्ठ आणि उच्च कुळातील असला तरी व्यर्थ आहे. कारण कुळापेक्षा गुणांचे महत्त्व जास्त आहे. कारण पितळ आणि सोन्याचा रंग जरी एक असला तरी पितळावर डाग पडतात पण सोन्यावर कधी पडत नाही. माऊली याच विचारांनंतर वळूया भजनाकडे. रामकृष्ण हरी. आपण सर्व देवाची अंश आहोत. ममय वंशो जीवलोके जीवभूतच सनातना मनषष्टाणी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. आपल्या माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये राम म्हणजेच परमात्मा आहे. कबीरदास वर्णन करतात की राम राम हर कोई कहे दशरथ कहे ना कोई. राम राम हर कोई कहे दशरथ कहे ना कोय. एक बार दशरथ कहो कोटी यज्ञ फल होय. आता तुम्ही म्हणाल एकदा दशरथ म्हणल्यानं कोटी यज्ञाचं फळ कसं मिळेल. पण दशरथ याचा अर्थ रामाचे वडील नाही तर 10ही इंद्रिय रत होऊन रामाचं स्मरण केल्यानंतर कोटी यज्ञाचं फळ मिळतं. पण ते कधी, जेव्हा राम होऊनी रामाचं भजन केलं तर. ऐकूया सुंदर अशी रचना. राम होनी राम गारे रामासी शरण निघारे.
रामकृष्ण हरी. परमार्थामध्ये कोणत्याही साधकाचा प्रवेश होत असताना एकतर त्याला देवाचं नाम आवडतं, कुणाला त्याचं रूप आवडतं, कुणाला त्याची गुण आवडतात, तर कुणाला त्याच्या लीला आवडतात. एरवी जर आपल्याला कुणी वेडं म्हटलं तर आपल्याला राग येतो, परंतु देवाची भक्त आहेत का, ते अगदी गौरवानं मिरवतात की विठो आम्ही तुझी वेडी, कारण आम्हाला तुझ्या नामाची आवडी आहे. या नामासाठी स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आमा. परंतु त्या स्वर्गातल्या गंधर्वांना सुद्धा या नामाची आवडी ही दुर्लभ सांगितलेली आहे. कृष्णानं जेव्हा गोपालकाला केला तेव्हा त्या स्वर्गातल्या गंधर्वांना, सर्व देवांना वाटलं की आपण हा काला खावा, आणि त्यांनी यमुनेच्या त्या पाण्यामध्ये माशांचं रूप धारण केलं. कृष्णानं ओळखलं की हा काला देवदुर्लभ आहे, फक्त मनुष्यांनाच हा काला मिळू शकतो. आणि मग त्यानं त्या गोपाळांना सांगितलं की काला खाऊन झाल्यानंतर हात यमुनेत धुवायचे नाहीत, तर आपल्या कपड्याला पुसायचे. असा हा दुर्लभ असलेला काला, देवाचं नाम, हे फक्त मनुष्य जीवनात आल्यानंतरच आपल्याला मिळतं. म्हणून तुकोबाराय गौरवानं सांगतात की तुझ्या नामाची आवडी, विठो आम्ही तुझी वेडी. ऐकूया सुंदर अशी एक रचना. तुझ्या नामाची आवडी, तुझ्या नामाची आवडी, तुझ्या नामाची आवडी. आम्ही विठू तुझी वेडी, आम्ही विठू
विठू तुझी वेळी आम्ही विठू तुझी वेळी तुझ्या नामाची आवडी तुझ्या नामाची आवडी नामाची आवडी. रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीदादा, सोपान काका आणि मुक्ताई या चौघांनाही झोपेतून उठल्यानंतर कळालं की आपले आईवडील राहिलेले नाही आहेत. किती मोठं दुःख असेल, किती यातना असतील. एके दिवशी निवृत्तीदादा, ज्ञानदादा भिक्षा मागण्यासाठी गावात गेले. घरी लहान सोपाणा आणि मुक्ताई त्यांची वाट बघत बसले होते. लहानशा सोपाणाला भूक लागली, पण निवृत्तीदादा, ज्ञानदादा काही येईच नात. त्या मुक्ताईनं आईच्या भूमिकेतून सोपाणाला समजवायचं, सोपाना थोड्या वेळ थांब बरं, आत्ता ज्ञानदादा येईल, आत्ता निवृत्तीदादा येईल. आणि ज्ञानेश्वर महाराज त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागायला गेले. त्या ब्राह्मणाने जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना बघितलं, तळपयाची आग मस्तकाला गेली. संन्याशाचं पोर, संन्याशाच्या पोराने माझं घर बाटवलं म्हणून नको नको ते शब्द बोलले. माऊली शांतपणे विचारते की आम्ही संन्याशाच्या पोटी जन्माला आलो, यात आमची चुकी काय झाली? त्यावर तो ब्राह्मण सांगतो की एकतर संन्याशाच्या पोराने जन्मालाच येऊ नये आणि आलं तरी त्या क्षणी मरून जावं. हे शब्द माझ्या माऊलींच्या मनावर अतिशय वेदना देणारे होते. माऊली तिथून निघाले. हृदय भाजलं होतं. प्रचंड ऊन आणि उन्हामध्ये पाय भाजतायत याची सुद्धा जाणीव नाही. कारण शरीराच्या वेदनेपुढे हृदयाच्या वेदना ह्या जास्त मोठ्या असतात. आणि घरी मुक्ताई त्या सोपाणाला समजावते, आत्ता ज्ञानदादा येईल. पण सोपाणा म्हणतो, अगं मुक्ते, मला भूक लागली. मग मुक्ताईनं काय केलं, छोटासा भातुकलीचा खेळ मांडला आणि सोपानाला म्हणते की आता यामध्ये काय शिजायला टाकायचं सांग. सोपाना म्हणतो, मला खूप भूक लागलेली आहे. मग मुक्ती म्हणते, म्हणजेच मुक्ताई आईसाहेब म्हणतात की तुला खूप भूक लागली आहे, तर आपण काय करू, तुझी भूकच याच्यात शिजायला टाकू. काय सुंदर कल्पना आहे. आणि मुक्ताई म्हणते की एकदा का ही भूक शिजली की आपल्याला खायला मिळालेला कोंडासुद्धा मांड्यासारखा चविष्ट लागतो. पिठामध्ये कालवून मिळालेलं पाणी सुद्धा अमृतापेक्षा गोड वाटतं. या चौघांनाही एवढा प्रचंड त्रास झाला आणि त्या त्रासानंतरच माऊलींना साधकांचा मायबाप दरुशणे हरिताप असं म्हणतो. माऊली फक्त माऊली राहिली नाही, तर विश्व माऊली झाली. म्हणून नामदेवराय वर्णन करतात की माऊलींनी रचलेली ज्ञानेश्वरी हा ग्रंथ या जगामध्ये श्रेष्ठ ठरला. म्हणून नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. ऐकूया सुंदर अशी रचना
योग्याची माऊली ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी योग्याची माऊली योग्याची माऊली योग्याची माऊली. रामकृष्ण हरी. हा जन्म कसा जगण्याचा जहरीला, हा जन्म कसा जगण्याचा जहरीला, पेरीत जातो विष कुण्या गावाला. हा नात्यांचा जळून गेला मुलूक सारा, आणि मी म्हणावे मैत्री तुझ्या नावाला. मित्र हा जगातली सगळ्यात सुंदर भेट आपल्याला मिळालेली असते. म्हणून माणसाला खूप मित्र मिळावेत, भेटावेत. पण मित्र कसा असावा ते सांगणं खूप महत्वाचं आहे. ते माणसाला लवकर कळत नाही, किंवा आपण ठरवून मित्र असं जमवत नाही. पण मित्र कसा असावा त्याचा एक आदर्श सांगणारं गाणं, एक भजन संत तुकडोजी महाराज यांनी फार सुंदर लिहिलं आहे. मला वाटतं ते आपण आता ऐकूया. जो सत्याविण शब्द न बोले, जो सत्याविण शब्द न बोले, सहजची कोणाशी मित्रा कर मैत्री त्याची, मित्रा कर मैत्री त्याची. जो सत्याविण शब्द न बोले, जो सत्याविण शब्द न बोले, सहजची कोणाशी मित्रा कर मैत्री त्याची, मित्रा कर मैत्री त्याची. सहनशीलता सरळ वृत्तीची वागणूक ज्याची, सहनशीलता सरळ वृत्तीची वागणूक ज्याची. अपुले दुःख नवदे कुणाला, अपुले दुःख नवदे कुणाला, चिंता इतरांची मित्रा कर मैत्री त्याची, मित्रा कर मैत्री त्याची. चरित्र निर्मळ राहणी साधी, निंदिन कवणासी. चरित्र निर्मळ राहणी साधी, निंदिन कवणासी. दिनचर्या सततची योग्यती, दिनचर्या सततची योग्यती. हावन मानाची मित्रा कर मैत्री त्याची, मित्रा कर मैत्री त्याची. हीन दिनांची प्रगती करण्या कमाल निष्ठेची, हीन दिनांची प्रगती करण्या कमाल निष्ठेची. तुकड्या दास म्हणे तू तरशील, तुकड्या दास
त्याची जो सत्याविण शब्द न बोले जो सत्याविण शब्द न बोले सहजची कोणाशी मित्रा कर मैत्री त्याची मित्रा कर मैत्री त्याची कर मैत्री त्याची कर मैत्री त्याची. रामकृष्ण हरी. वैदिक परंपरेमध्ये नवरसांचं वर्णन सांगितलेलं आहे. त्यामध्ये शृंगार रसाला निरतिशय महत्त्व दिलेलं आहे. सर्व साधू संतांनी सुद्धा शृंगार रसाचा आश्रय घेऊन भगवंताला आळवण्याचा प्रयत्न केला. शृंगार रस म्हणजे काय तर भगवंताला आपला पती आणि आपण त्याची पत्नी, भगवंताला आपला प्रियकर आणि आपण त्याची प्रियसी या भावानं भजायचं. एकदा एक आंधळी गवळण कृष्णाला पतीच्या भूमिकेत अक्षरशः भांडायला उठते आणि म्हणते की ठाऊक मी तुम्हा आंधळी गवळण येता वृंदावनी मज नाही. तुम्हाला माहीत आहे मी आंधळी आहे, मला वृंदावनाला येता येत नाही. ठाऊक मी तुम्हा आंधळी गवळण येता वृंदावनी मज नये. धडशा कामिनी बहु नारायणा तुम्ही वृंदावना स्वये नेता. माझी काय तुम्हा वरी नाही सत्ता ऐसे नंद सुता स्वये सांगा. पितयाने माझे केले कन्यादान फळ त्याचे जाण ऐसे कैसे. आणि पुन्हा विचारते नावडे मी तुम्हा तरी स्पष्ट सांगा. मी तुम्हाला आवडत नाही का? तसं असेल तर तसं स्पष्ट सांगा. नावडे मी तुम्हा तरी स्पष्ट सांगा. परतोनी श्रीरंगा जाईन आता. कुठे जाईन तर आळंदी जाऊनी सुखाने नांदेन. चरण सेवीन श्री गुरूंचे आणि गुरुकृपे तुम्हा येथेही आणीन. ज्ञानेश्वर पूर्ण सत्तावंत. या सगळ्याचा भाव काय होता तर ती गवळण अगदी हक्काने पत्नी जशी पतीला भांडते अगदी त्या भावात कृष्णाला भांडते. या शृंगार रसाचं हेच महत्त्व आहे की त्याला तितक्या हक्कानं भगवंताला आपल्याला भांडता येतं. सर्व विविध अंगांनी त्याच्याशी प्रेम करता येतं, भक्ती करता येते. आणि अगदी शृंगार रसातील ही एक सुंदर अशी रचना की वारा येत आहे, त्या वाऱ्याच्या वेगानं राधिकेच्या कानातील कुंडल हलत आहेत आणि ती राधिका डोळे मोडीत तिथून जात असताना त्या हरीला मात्र त्या राधिकेचा वेध लागलेला आहे. राधेला पाहून भुलले हरी बैल दोहितो नंदा घरी. वास्तविक नंदलालाला गाईची धार काढायची आहे पण राधेला बघून मात्र बैलाची धार काढायला बसलेला आहे. ऐकूया सुंदर अशी रचना. वारी आने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले. वारियाने 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 कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले. डोळे मोडीत राधा चाले. डोळे मोडीत राधा चाले. राधेला पाहुणे भुलले हरी हो. राधेला पाहुणे भुलले हरी. बैल दोही तो नंदा घरी. 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 वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले. डोळे मोडीत राधा चाले.
हरीला पाहुणी भुलले चित्ता राधा उसळीत डेरा रीता हरीला पाहुणी भुलले चित्ता राधा उसळीत डेरा रीता हरीला पाहुणी भुलले चित्ता हरीला पाहुणी हरीला पाहुणी भुलले चित्ता राधा उसळीत डेरा रीता राधा उसळीत डेरा रीता राधा उसळीत डेरा रीता वरियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले डोळे मोडीत राधा चाले डोळे मोडीत राधा चाले मन मेरा लेसे मना मन मेरा लेसे मना भुलले का जनार्दना भुलले का जनार्दना भुलले का जनार्दना भुलले का जनार्दना वरियाने 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 कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले डोळे मोडीत राधा चाले राधा चाले डोळे मोडीत राधा चाले डोळे मोडीत राधा चाले राधा चाले राधा चाले. रामकृष्ण हरी. भागवत धर्मामध्ये भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव आणि भगवान महादेव असे 3 देव सांगितले जातात. यातील सगळ्यात भोळं दैवत म्हणजे भगवान महादेवांकडे पाहिलं जातं. अगदी जो काही वर भगवंताकडे मागितला जाईल म्हणजे महादेवाकडे मागितल्यानंतर महादेव कुठलाही विचार न करता तथास्तु म्हणून मोकळे होतात. आपल्याला भस्मासुराचं उदाहरण माहीत असेल. त्याचबरोबर शिवरात्रीची कथा माहिती असेल की त्या पारध्यानं अनावधानानं जरी बेलाची पानं त्या पिंडीवर टाकली तरी भगवान त्याच्यावर प्रसन्न झाले. असा भोळा महादेव त्याचा स्वभाव सांगतात की त्याचं वास्तव्य कुठं आहे तर स्मशानात आहे. असा हा भोळा महादेव. ऐकूया, हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची. ए भोळ्या शंकरा ए भोळ्या शंकरा ए भोळ्या महादेवा आवड तुझला बेलाची आवड तुझला बेलाची
भक्तीचा फक्त आव न आणता भक्ती ही आतून अंतःकरणातून केली पाहिजे. ज्याने भक्ती अंतःकरणात साठवली आहे तोच खरा श्रेष्ठ मानला जातो. याच विचारांवर आज इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला.